मतलबी राजकारणी. मतलबी राजकारणी. हे बघा, जात धर्म सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजेत. मी माझा श्री गणेशा केला गणपतीच्या दर्शनाने. आमची ग्रामदैवत आहे जीवदानी मातेच्या मंदिरात, म्हणजे फॉर्म भरायच्या दिवशी गेला. तिकडून फॉर्म भरताना एक वसईला तहसीलदार कचेरीच्या इकडे जे देऊळ आहे, म्हणजे तहसीलदार, तिकडे दर्शन घेतलं. त्यानंतर आमचा सिद्धार्थनगर आहे, तिकडे भगवान बुद्धांचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना, छत्रपतींना सगळ्यांना विनम्र अभिवादन केलं. आमचे इकडूनचे कॅथलिक धर्मगुरू असतील, त्यांचे बिशप असतील, मुस्लिम धर्मगुरू असतील, त्यांचे मौलाना असतील, त्यांचे आणखीन मोठे नेते असतील, त्यांना भेटलो. बौद्ध धर्मगुरूंना भेटलो, हिंदू धर्मगुरूंना भेटलो, सगळ्यांना भेटलो. मला एक माहिती आहे, माझ्या धर्माचा मी आदर त्याच वेळी ठेवेल ज्यावेळी मी दुसऱ्याच्या धर्माचा आदर करायला शिकेल. मग ह्याच्यामध्ये आम्ही सरळ बोलतो, दुसऱ्याचा आईचा आदर नाही करत ना, तू स्वतःच्या आईचा आदर काय करणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांच्या आईचा धर्माचा आदर करून आम्ही आमचा धर्म पाळतो. नालायकपणा आहे आणि त्याच्यावर लोकांना काही काळ तुम्ही मूर्ख बनवतील, सदा सर्वदा मूर्ख बनवू शकणार नाही. धर्म ही अफूची गोळी आहे. धर्म ही अफूची गोळी आहे, तिची धुंदी उतरणार. धर्म 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 करून आज जे लोकांच्या समोर जातात, उद्याला त्यांना त्यांचा पोटाचा प्रश्न येईल, त्यावेळी धर्माने पोट भरत नाही. रोजगार पाहिजे, कामकाज पाहिजे. आज कंपन्या आणि फॅक्टऱ्या बंद पडत चालल्यात. अशा वेळी फक्त तुम्ही अफूच्या गोळीच्या धुंदीमध्ये किती दिवस ठेवणार लोकांना, हा मोठा प्रश्न आहे. पण याच हिंदुत्वाच्या धर्मापोटी अनेक बाहेरचे, म्हणजे केंद्रातले अनेक मोठे नेते देखील आपल्या मतदारसंघात येऊन भाषण करताना बघायला मिळतात, प्रचार करताना बघायला मिळतात. का तर हिंदुत्व हा एकमेव. आम्ही हिंदू नाहीत का? आम्ही हिंदू नाहीत का? मग आम्ही आमचा धर्म रस्त्यावर आणायचा का? मग लोकांचं कामं कुणी करायची? मग लोकांची कामं कुणी करायची? येऊन जा ना मोठे नेते, लोकांना जे बरं वाटेल ते लोक करतील. सोयीचं राजकारण वाटतं तुम्हाला? 1001% मतलबी राजकारण, सोयीचं नाही, मतलबी. ह्याला स्वार्थी, मतलबी काय म्हणायचं आहे ते म्हणा. पण यालाच बळी सध्याची तरुण पिढी देखील पडताना बघायला. तरुण पिढी बळी पडत असलं तरी एक सांगतो, या इंटरनेटच्या जगामध्ये तरुणांना जगात काय चाललंय हे कळते. आणि हे तरुण एकदा जागृत झाले तर इतके भारी पडतील ना, या खोट्या कामकाजाला काही हिशोब नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.